आहे मिळालं हे शरीर परत मिळेल का नाही मिळेल सांगता येणार नाही. म्हणून या देहाची इति कर्तव्यता आहे, याचं गणतव्य स्थान आहे ईश्वराची ओळख होणं. नाही झालं तर जन्मवे, नाही तरी जन्म गेला वाया. जन्म वाया गेला, उपयोगच झाला नाही. माणूस गोष्ट प्राप्त असून उपयोग नाही, गोष्टीचं मोल कळालं पाहिजे. गोष्ट प्राप्त असून उपयोग नाही. ज्ञानोबारायांनी एक ओवी सांगितली, एका ओवीमध्ये 2 दृष्टांत फार गोड दिले बघा. ज्ञानोबाराय सांगितले, बहु मृगजळ देखोन या डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परसू बांधिला गळा शुक्ती काळा. ज्ञानोबाराय मृगजळाची नदी. एक जण असा उन्हाळ्याचे दिवस रस्त्याने वाळवंटातून जात असताना जवळचं पाणी संपलं, फार तहान लागली, जीव पाणी पाणी करतोय, घसा ओला राहिला नाही, कोरडा होऊन गेला, आता मरतो की काय अशी परिस्थिती झाली. ज्ञानोबाराय म्हणतात त्याचं नशीब इतकं चांगलं, त्याला घोडभर अमृत सापडलं. अमृत सापडलं, अमृत त्यानं तोंडामध्ये टाकलं, आता गिळून घ्यायचं ना, त्यानं गिळलं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तेवढ्या त्याला मृगजळाची नदी समोर दिसली. आणि काय केलं त्यानं, बहु मृगजळ देखोन या डोळा, थुंकी जे अमृताचा गिळता गळाळा. ते घोटभर अमृत तोंडात घेतलेलं थुकून टाकलं हो, आणि मृगजळाच्या नदीवर गेला, पोटभर पाणी पिला. जमलं ना, एक बॉटल भरून घेतली, सगळं चालेल. अमृत मिळालं त्याला पण कळालं नाही, थुंकून टाक. नरदेह आम्हाला मिळाला, शरीर आम्हाला मिळाला, पण कळालं नाही, आम्ही व्यर्थ घाला. गोष्ट प्राप्त असून उपयोग नाही, गोष्टीचं ज्ञान होणं फार गरजेचं. बऱ्याच जणांना सांगून सुद्धा कळत नाही. त्यांना म्हटलं बाबा अरे देह मिळालाय, भजन करावं, नामचिंतन करावं, नामस्मरण करावं, ते वरून म्हणतात अरे काय वेळा झालाय काय बाबा, आहे तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर. सांगूनही कळत नाही काय. अमृत त्याला मिळालं पण कळालं नाही. कळालं जर असतं त्याची तहानही भागणार होती, आणि विशेष म्हणजे त्याचं मरण टाळणार. दुसरा दृष्टांत त्याच वेळी देतात, तोडीला परसू बांधिला गळा शुक्तिका लागे. ज्ञानोबाराय म्हणतात एका मेंढपाळ मुलाला मेंढ्या चारताना परीस सापडला. त्याला वाटलं परीस फार सुंदर, फार चमचम करतोय. त्याला छिद्र पाडलं, त्याच्यामध्ये सुतळीचा दोरा ओवला, मेंढीच्या गळ्यामध्ये बांधून दिलं. दिवसभर मेंढ्या गावात रानामध्ये चारल्या. संध्याकाळी त्या मेंढ्या गावात घेऊन आला, वाडग्यात घालायचा टाइम आणि तेवढ्यात परीस पारखी यायचा टाइम एकच. त्या परीस पारखीनं पाहिलं बापरे, परीसन डायरेक्ट मेंढीच्या गळ्यात. ती धावतच आला, अरे काय आहे परी. तो म्हणे दगड सापडला चमचमता, दिला बांधून. तो म्हणे याला सामान्य दगड म्हणू नको, म्हणे मग हा परीस आहे. आता काहींना सांगू नाही कळत. तो म्हणे असेल परीस, आपल्याला काय करायचं. तो म्हणे असेल, अरे याचा गुणधर्म तुला माहिती आहे. तो को बरा आहे ना विचार. आपुल्या महिमाने धातू परीस केले सोने. तुकोबाराय म्हणतात त्याचा महिमा असा आहे, लोखंडाला स्पर्श झाला त्याच्यातलं लोहत्व जाऊन स्वर्णत्व प्राप्त होतं. तो म्हणे असं पळत गेला, आपल्या कुऱ्हाडीला तो परीस लावला, एका क्षणात चमचम करायला लागली. मग म्हणतो बाप, घाई घाई तोडला, खिशात घातला, परीस पारखी. म्हणतो तुला 1 लाख रुपये देतो, पाहू दे ना मला. तो म्हणे जमणार. म्हणे 2 लाख घे. तो म्हणे विकायचंच नाही. म्हणे हे 10 लाख घे, पण पुन्हा मेंढीच्या गळ्यात बांधेल का आता. आता का बांधणार नाही बरं. आता तो कळाल, आम्हाला मानवी शरीर मिळालं पण कळालं नाही, आम्ही माती मोल केलं. निळोबारायांना म्हणावं लागलं, मिळालं पण आम्ही त्याची माती करून टाकले. निळा म्हणे लागोनी हाती, केली माती आयुष्याची, केली माती आयुष्या, केली माती आयुष्या. केली माती आयुष्य, आम्ही माती करून टाकली. जे खायचं नाही ते खाल्लं, जे पाहायचं नाही ते पाहिलं, जे बोलायचं नाही ते बोललो, जे ऐकायचं नाही ते ऐक. परिणाम व्यर्थ घालवला, व्यर्थ. त्याचं मोलच आम्हाला कळालं. किती मोल आहे महाराज याचं, मोल करता येईल याच. तुकोबाराय एका ठिकाणी फार गोड सांगतात, मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वताच्या भारंभार तुम्ही सोनं जरी काळासमोर ठेवलं, 1 मिनिट सुद्धा याचा परत मिळत नाही. 1 मिनिट एवढं मौल्यवान हे शरीर झालं. 1 मिनिट सुद्धा तेव्हा शरीर मिळणं तर फार लांबची गोष्ट.
कसं मिळेल आम्हाला तुकोबा आहे तेही सांगतात. पावला हा देह कागटाळे, हा जसा आंधळ्याच्या टावळीमध्ये कावळा सापडावा तसं आम्हाला ते मिळाल. आता कितीही टाळ्या वाजव आंधळ्याला म्हणा परत सापडेल का? नाही 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 नाही, कितीही प्रयत्न करा मिळणार. एक आंधळा असा बसलेला असायचा बाजेवरती, येणारे जाणारे कोण चाललं रामभाऊ आहे का? हा तुमचे भाऊ हिंडा त्या इकडे तिकडं तुम्ही करा कामच. सुनबाई चालली का? हा कोण आमकी आमकी का? तुझी सासू अशी तुझी सून तशी. गावात सगळ्याची भांडणं लावून द्या. सारं गाव त्याला कंटाळलं. सगळं गाव एक दिवस त्याच्या बायको आलं, बाई सांगा तुमच्या नवऱ्याला, फार त्रास दिला त्याने. भाऊ भाऊ एकत्र ठेवले नाही, सासूना ठेवले नाही, जावा जावा ठेवले नाही, सगळ्यांची भांड. बायको नेटकी शेतातून आली होती, डोक्यावर पाठी राग आला, पायात कोल्हापुरी चप्पल, त्याच्या मागून आली ते बाजीवर बसलेलं, मागून जशी लात घातली धाडकेन तोंडावर. राग आला, अरे बायकोनं लात मारली, आता प्रपंचात राहायचं नाही, घर सोडलं, रानात चालतोय चालतोय चालतोय. बराच दूर गेला, रात्र झाली, काहीतरी ठेस लागली म्हणून खाली हात लावून पाहतो, काहीतरी गोल गोल लागला हाताला. मग अरे काहीतरी हंडाय, त्याचं तोंड सोडलं, पाहिलं आतमध्ये त्याला अलंकार, ते लोक हुशार असतात, कानाला लावले, हाताला लावले, अरे सोन्याचे नाण्याचे अलंकार आहे, मोती आहे. आनंद झाला, हंड्याचं तोंड बांधलं, मरायला चालला होता, संसार सोडून चालला तो. घरी आला, मध्यरात्री दारावरती थाप मारली, अगं दार उघड मी आलोय. ती म्हणे कोण? अगं मीच आहे. हा आले का तुम्ही? घर सोडून चाल, मला माहिती सरड्याचे धावकुट पर्यंत. म्हणे अगं दार उघड, बाकीचं जाऊ दे. दार उघडलं, हातात जेव्हा धानाचा हंडा पाहिला, स्वतःची बायको होती, बापरे अहो मी तुम्हाला किती शोधलं, गावभर शोधलं, इकडं शोधलं, किती शोधलं तुम्हाला. तुम्हाला झेंडू बाम लावू का? तुम्हाला पाणी गरम करू का? तुम्हाला पोहे करू का? तुम्हाला चहा करू का? तुम्हाला काय देऊ का? विठाला विठाला तुम्हाला पोहे करू का? चहा करू का? जेवण करू का? पाणी गरम करू का? हातपाय दाबून देऊ का? झेंडू बाम लावू का? तो म्हणे याच्यातलं काही करू नको, मी पुन्हा बाजेवर जाऊन बसतो, तू पुन्हा डोक्यावर पाठी घेऊन ये, पुन्हा माझ्या माग उभी राहा, पुन्हा माझ्या पाठीत लात घाल, मी राग राग जाईल आणि पुन्हा मला धानाचा अंडा सापडेल. सापडेल का हो? नाही नाही नाही, हे एकदाच मिळालाय, परत मिळणार नाही. विठाला विठाला नाथ महाराजांनी याला दुर्लभ म्हणलेलं आहे. दुर्लभ नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा नरदेह दुर्लभ जाना, परत मिळेल याची गॅरंटी नाही. शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. फार दुर्लभ आहे, आम्हाला मिळाला दादा, पण आम्हाला कळालं नाही. साधू संतांनी टाहो फोडून 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 सांगितलं, पण तरी आम्हाला कळालं. आमच्या उद्धारासाठी कोण कोण सांगून गेलं मला, संत महात्मे ऋषीमुनी सगळ्यांनी सांगितलं. सांगता सांगता संत महात्मे किती सांगू तरी नायक
सुद्धा दिल्या किती सांगू तरी नाही का ती बटकीचे हा? बटकीचे एवढं तर जाऊ द्यावं फार खालच्या लेवलच्या ऐक बोलायची लाज वाट काय माय गेली होती किती विचित्र तरी लोकांना कळत नाही आणि तू कोबाराय म्हणता सांगता सांगता मेले हो संत तू का म्हणे मेलो हो सांगता सांगता वाजतसे बोंब कोणी हरे हरी ना म्हणता हरी हरी राम थोर झाले हारे आवाज बसे मोठे नायक देणारे थोर नायक दिखाने हरी हरी राम हरी हरी राम थोर कोण ऐकतं सांगून सांगून संत महात्मे मेल वाजत से बोंब कोणी ना ऐकती काने आपल्या उद्धारासाठी कोण सांगून गेलं मग 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तरी कळ वेदशास्त्र पुराणे हाका मारी ते लोका गाफिल निजल्यानो काळ देईल धो सावध होय बापा काळ लागला बापा सावधान अरे सावध भाऊ काळ याचं मोल तुम्हाला कधी कळेल अरे पृथ्वीच्या भारंभार जरी सोनं ठेवलं 1 मिनिट परत मिळत नाही एवढा मौल्यवान देह आम्हाला मिळाला कळाला नाही ज्ञानोबा म्हणता अरे कळून घ्या याचं महत्व काय सांगू तुम्हाला यानं जर परमात्म्याची ओळख केली नाही तर हा वाया गेला ये साते आले या ओळखा त्याची ओळख करून का ओळख करायची महाराज त्याची वाली तो फार कृपाळू आहे त्यानं जे आम्हाला दिलंय ना ते जगात कोणीच देऊ शकत नाही म्हणून त्याला अनेक उपमा दिल्या कृपाळू म्हटलं उदार म्हटलं अनेक 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 तुकोबारायने एका ठिकाणी फार गोड वर्णन किती काळजी करतो तो आपली माहिती आहे किती काळजी करतो आईच्या उदरामध्ये हळूहळू वाढायला लागलं ना त्याला आधीच टेन्शन असतं बाहेर आल्यानंतर हा काय खाईल याला बाजरीची भाकर चालणार नाही याला चपाती चालणार नाही याला पाव टोस्ट बिस्किट बटर ह्याच्यातलं काही नाही मग बाळा दुधा कोण करते उत्पत्ती कोण वाढवितो समेदोन आईच्या उदरामध्ये दुधाची निर्मिती करणारा कोण आहे बर उन्हाळ्यामध्ये डोंगरावरती झाडांना वृक्षांना ती पालवी फोडणारा कोण आहे फुटती तरुवर उष्मकाळ माशी जीवन तयासी कोण घाली कोण त्याला जीवन देणार आहे एकाच तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करा त्याचं नाव विश्वंभर आहे आणि त्या परमात्म्याची जर ओळखच आपल्याला झाली नाही काय उपयोग नाही तरी संसार जाईल रया जन्म मरणाचा याला सुद्धा संसारच नाही जन्माला यायचं आणि मरायचं हा संसारच पण हा संसार ज्याला चांगला करता आला ना तो मात्र जिंकला पण ज्याला कळाला नाही त्यांनी वाया घाला हा संसार संत महात्म्यांना फार गोड करता आला बर का सुखे करावा संसार संडावे दोन्ही वार दया क्षमागर काय गोड वर्णन आलेले हा संसार फक्त संत महात्म्यांनाच करता आला ज्ञानोबा म्हणतात मी केला मी करील हा संसार सुखाचा उगाचे संसार सुखाचा करील आनंदे भरी येणं तिन्ही लोका ज्ञानोबा तो संसार सुखाचा केला आम्हाला जमलाच
त्याच्यामुळं शंकराचार्यांना म्हणावं लागलं आणि आमचं पाठ झालं, पण कळालं मात्र नाही. पुनरपी जननम पुनरपी पुनरपी जननी जठरे शयनम. नुसतं जन्माला यायचं आणि मारायचं. आमच्याकडं आमच्या गावाच्याकडं एक म्हण आहे, तुमच्याकडं आहे की नाही माहीत नाही. जन्माला आला ह्याला हा म्हणजे तुमच्या ना आपल्याकडे सारखंच आहे, विठाला विठाला. म्हणजे नुसतं जन्माला यायचं आणि मारायचं. हा देवाची ओळखच झाली, उपयोगच झाला. संत महात्म्यांना म्हणावं, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती वेळा झाला फेरा, गणिक नाजी दातारा. नुसतं जन्माला यायचं, नुसतं मरायचं, तेच 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 तेच. पुनरपी जननम पुनरपी मरणम. हे राहडगाडग चालूच आहे, पण उपयोग नाही ना. त्या आपलं गणतव्य स्थानच कळालं नाही ना. निळोबारा एका ठिकाणी फार गोड, येथे येवोनी केले काय, विठ्ठल नाही आठविला, आहारे मुढा भाग्यहीन. काय देवाची ओळख झाली नाही, जन्म वाया घालवला ना. एवढं सुंदर हे शरीर मिळालं, याचं मोल आम्हाला कळालं नाही दादा. आम्ही व्यर्थ घालवला, आम्हाला देवाची ओळख कळाली नाही. एक जण म्हणे आम्हाला देवाशी काय घेणं देणं, देव कळालाच पाहिजे, देवाचं चिंतनच केलं, आम्हाला याच्याशी काय घेणं देणं का. तो म्हणे मुलं आहे, बायको आहे, आई वडील आहे, आपतेष्ट आहे, गणगोत्र आहे, ज्ञानोबा आहे. म्हणतात याच्यातलं तुझं कोणीच नाही, अभंगाचं. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. गजळावत जाईल लया, मृग जळावत जाईल राया, मृग जळावत जाईल राया. कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. यातलं कोणी नाही दादा. कोण फार माणसाला अभिमान असतो, माझं माझं माझं, माझी बायको, माझी मुलं, माझी आई, माझे वडील, माझे आपतेष्ट, माझा मेवना, माझी मेवणी. या नंबरामध्ये या भ्रमात राहूच नको. कवनाचे मायबाप, तुझ्यापेक्षा फार मोठे मोठे येऊन गेले इथं, त्यांना कळाल. भागवतामध्ये गजेंद्राची फार सुंदर कथा आहे. त्या गजेंद्राला ही संपत्तीचा, स्वतःच्या ताकदीचा, आपतेष्टांचा, गणगोतांचा फार अभिमान होता. पाण्यामध्ये गेला आंघोळ करण्यासाठी, मकराने धरला पाय. त्याला वाटलं फार शक्ती आहे, सोबळावर उडू लागला, पण याची शक्ती जमिनीवर, पाण्यामध्ये मकर काय त्याला आवडे. सर्व शक्ती पानाला लावली, पण मगर काय त्याला आवरली नाही. मग बायकोला बोलवलं, अगं पळ लवकर, सोडव मला. याने पाय धरला, ती पळतच आली. पाहिलं मगरीने, नको नको नको, आफली आफन खरा सोडवण, मला जमणार नाही. मुलांना बोलवलं, मुलं येईल, आई वडील सगळ्यांना, कोणी जवळ येणार. मग त्याला कळालं यातलं माझं कोणीच. तुकोबारायांना सुद्धा हे माहित होतं, त्यांनी सुद्धा आयुष्यभर संसार केला, पण त्यांनाही कळालं, करून करून त्रस्त झाले. आणि मग सांगितलं, देवा याच्यातलं माझं कोणी नाही. कळ येईल अंत का
केव्हा खऱ्या अर्थानं लागू पडलं माहितीये का? 2019 पर्यंत याचा अर्थ कुणालाच कळाला, पण 2019 नंतर सगळ्यांना याची प्रचिती आहे. इकडून फक्त स्वॅप मारून नेला डोंगरे बाबा मत महाराज, आणि तिकडून रिपोर्ट फक्त पॉझिटिव्ह आला. हा बायको कुठं तर पोरं कुठं, मग कळालं हे प्रमाण. कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाची वेळी, राहते निराळे रांडा पोरे सकळ. त्यावेळेस सगळे बाजूबाजूला कोणी हात लावत नव्हतं महाराज. त्या काळामध्ये प्रवचन ते संपल्यानंतर लई प्रवचन होते. 2020 मध्ये कीर्तन, खूप प्रवचन, दिवसच खाली नाही. पण जर कार्यक्रमाला गेलो, तिकडून जर आलो, वर पायरी पाय ठेवलं, बाईक तिकडे 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 तिकडे, तिला म्हणलं काय ते कपडे तिकडे काढा, आंघोळ करून या तिकडून, बाहेरच्या बाथरूम मध्ये आंघोळ करून या, तिकडे साबण लावा. अरे तिला म्हणलं हे पैसे, ती म्हणते इकडे इकडे इकडे. आणि मग तो कोबा आहे नका. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या. अंत हे काळीचे नाही कोण, अंत हे काळीचे नाही कोण. झाल्या हीन शक्ती लाख डोळे, झाल्या हीन शक्ती लाख डोळे, झाल्या हीन शक्ती लाख डोळे, झाल्या हीन शक्ती लाख अंत हे काळीचे नाही कोणी. गजेंद्राला कळालं पण उशीर झाला. कळालं, अंत काळाला. राहती निराळी रांडा पोरे सकळ. तुकोबारा म्हणतात तुम्हाला सुद्धा कळेल. हा संसार किती भयंकर आहे हे तुम्हालाही कळल, कारण मी सुद्धा लय तापलो बाबा याच्या संसाराच्या तापे. तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. मी सुद्धा त्रस्त झालोय, म्हणून तुम्हाला सांगतोय लावून या पाया विनवितो तुम्हाला. आधीच करा सावध भवन भजनी लागा, देव करा कैवारी, आधीच त्याचं भजन करा. गजेंद्राला कळालं, कोणीच आलं नाही, कोणी जवळ आलं. आणि मग कळालं, अरे ह्या सृष्टीला चालवणारा कोणीतरी चालक मालक असेल. त्या सरोवरातलं एक कमळ उचललं आणि आकाशाच्या दिशेने भिरकावलं. देवा धावरे कोठे गुंतला से द्वारकेच्या राया. कुठं अडकला, धाव लवकर धावून. धरियेले नकृती माझे धावने, धरियेले नकृती माझे धावने, धरियेले नकृती माझे धावने, धरियेले नकृती धावे ते पाऊले तयारी, धावे ते पाऊले तयारी, धावे ते पाऊले तयारी, धावे ते पाऊले तयारी. सोडव देवा, फार त्रास होतो. धाव घाली विठू आता, चालू नको मंद. बडवे मारिता ती फार काहीतरी अपराध. धाव घाली विठू आता, चालू नको मंद. आकाशाच्या दिशेनं कमळ भिरकावलं, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. देवाने त्याच्यातून सोडवलं, चक्र मारलं आणि मकरासुरापासून गजेंद्राची सुटका केली. म्हणजे ह्या संसारातून आपल्याला कोणी सोडवणार. आपल्याला फार अभिमान आहे महाराज, माझं मान.
याच्यातलं कोणीही